आज आहे आपले काय जे काही कोड आहे आपण पांडाज मध्ये करतो. पांडाज कशासाठी यूज करतो आपण? सिम्पली काय, एखादा जो डेटा आहे डेटाला बघण्यासाठी रीड किंवा राईट करायचा आहे, किंवा तुम्हाला जर सपोज की एखादी फाईल बनवायची, राईट. जर सपोज की तुम्हाला काय करायचं, एक एक्सेल शीट बनवायची. सो सिम्पली पांडाज, वाय वी यूज इट, आपण त्याचा यूज का करतो, काय गरज पडली त्याची यूज करायची, राईट. पांडाजची गरज काय? सो पांडाची गरज याच्यासाठी पडली की आपल्याला लेट सपोज की आपल्याला काय करायचं, एक ऑपरेशन परफॉर्म करायचे. ऑपरेशन म्हणजे कोणते? लेट सपोज की मला एखादी डॉक्युमेंट आहे ती राईट करायची. असं उदाहरण घेऊया की आता आपण जे प्रोग्राम बघणार आहे ते याच्यातच बघणार आहे. सो मला काय आहे, एक्सेल, माझ्याकडे एक्सेल शीट आहे आणि मला काय करायचे, एखाद्या वेबसाईट मधून किंवा एखाद्या वेब मधून मला काय करायचं, डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. काय करायचंय मला, वेबसाईट मधून मला डेटा काढायचा आहे आणि तो स्टोअर करायचा आहे मला एक्सेल मध्ये. सो हे मला करायचंय, एक्झिक्यूट करायचंय मला हे. सो यासाठी मला आता लागणाऱ्या गोष्टी काय काय आहे? पहिली गोष्ट, माझ्या पायथॉनला करता आलं पाहिजे होतं, काय करता आलं पाहिजे, एक्सेल मध्ये डेटा टाकता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय करता आली पाहिजे, वेब मध्ये जाऊन, काय वेबसाईट मध्ये जाऊन कुठल्या पण तिथून डेटाला स्क्रॅप करता आला पाहिजे. डेटा स्क्रॅप म्हणजे काय, तिथून डेटा कुठलाही असेल, जसं की लेट्स सपोज की विकिपीडिया असेल. सो विकिपीडियामध्ये काय असते, मल्टिपल इन्फॉर्मेशन असते, राईट. ती इन्फॉर्मेशनला घेऊन ते एक्सेल शीट मध्ये भरता आलं पाहिजे. सो ही जी काही गोष्ट आहे, हे जे काय डेटा मॅनिपुलेशन ज्याला आपण म्हणतो, डेटा मॉडेलिंग और डेटा मॅनिपुलेशन. मॅनिपुलेट म्हणजे काय, चेंजेस करणे, एखाद्या डेटामध्ये चेंजेस करायचे किंवा त्या डेटाला ऍड करायचं, डिलीट करायचं, अपडेट करायचं. ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या आपण इथे यूज करतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला गरज कसली पडली, पांडाची गरज पडली. क्लिअर आहे का? इफ यस यू कॅन मेन्शन. सो यासाठी आपल्याला काय करायला लागतं की एक्सेल जे आहे ह्या एक्सेलला शिकण्याची गरज आहे आपल्याला. सो बघूया, एखादा डमी डेटा आपण घेऊया आणि बघा, आत्ताचे जे मॉडेल होतात बघा, ML मॉडेल आहे, जसं की चॅट जीपीटी आहे वगैरे आहेत, राईट. सो ते कसं काय यूज करतात, ते त्यांना पण हेच लागतं की बाबा एखादी CSV फाईल आहे, ते CSV फाईलला रीड करतात, ते लक्षात ठेवतात आणि त्याच्यानंतर प्रिडिक्शन देतात. असले पण आपण गोष्टी करणार आहे. सो स्टार्ट विथ दिस पांडाज. सो पांडाचा जो काल कोड तुम्ही एक्झिक्यूट केला होता, राईट, पांडाचा जो काही कोड आहे तो काल तुम्ही एक्झिक्यूट केला, दॅट्स व्हॉट द बेसिक कोड लुक्स लाईक. जसा की हा होता आणि डेटा फ्रेम पर्यंत आपण काल आलो होतो, राईट. डेटा फ्रेम म्हणजे काय, एखाद्या डेटाला फ्रेम करणे, दॅट इज कॉल्ड ॲज अ डेटा फ्रेम. फ्रेम करणे म्हणजे काय, कॉलम्स आणि रोज मध्ये शो करणे. एखादा जो डेटा आहे त्याला काय करायचं, मला कॉलम्स आणि रोज मध्ये शो करायचं. दॅट्स वाय यू यूज अ डेटा फ्रेम. सिम्पली आपण काल हा कोड आपण पाहिला होता. सो याच्यामध्येच आपण थोडंसं काय करूया, 2 मिनिटं, एखादा आपण वास्ट इनिशियल आपण म्हणू, इनिशियल. आणि हे इनिशियल मध्ये हे जे काय आहे खालचे कॉइन कलेक्शन वगैरे ते सगळे आपण टाकून देऊ. ठीक आहे, एक थोडस मला बरं वाटतंय आता. आता डेटा फ्रेम सिरीज. सो इथे आपण एक नवीन फाईल क्रिएट करूया आणि त्याला म्हणू की रीड.पाय. काय नाव दिलं मी, रीड.पाय. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, कुठलीही फाईल असू, काय असेल, कुठलीही फाईल असेल त्याच्यातून आपल्याला डेटा ग्रॅप करायचा आहे. आता डेटा ग्रॅप कसा करता येईल बघा बरं. सो डेटाला ग्रॅप करायचंय. आता लेट्स सी. ओके, आता इथे मी काय म्हणतो, एक CSV फाईल मी घेतो, CSV, एक डमी स्टुडंट लिस्ट CSV. ठीक आहे. आता बघा, असे मल्टिपल भेटतात तुम्हाला. मी आता युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकून देतो ही लिंक.
ठीक आहे, आणि तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण मेन्शन करून देतो. ठीक आहे. आता या पांडाजमध्ये मी काय केलं, सिम्पली ही सेव्ह केली. CSV फाईल जी आहे, स्टुडंट डेटा सेट डॉट CSV बघा. आता ही फाईल आहे राईट. याला आपण एकदा एक्सेल शीटमध्ये ओपन करून बघूया. ओपन. आता मी सेव्ह कुठं केली, त्या ॲक्च्युअल डायरेक्टरीमध्ये केलेली राईट. आता माझं प्रोजेक्ट फाईलमध्ये मी इथं प्रो ॲझ्युअर म्हणून एक हे फोल्डर बनवलं आहे, त्याच्यामध्ये पांडाजमध्ये इथं सेव्ह केलेलं आहे बघा, स्टुडंट डेटा सेट राईट. आता हे जेव्हा मी ओपन केलं तर बघा इथं जेंडर वगैरे सगळं काय आलेलं आहे राईट. बघा इथेनिक ग्रुप, मॅथचे ग्रेड काय होते, रेटिंग काय, रिफ्लेक्टर, म्हणजे असलं काय तर आहे. स्टुडंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती जवळपास किती आहे, एक असेल एक 306 मुलांची जी आहे ती एक एक्सेल शीट आहे ज्याला आपण म्हणू. आणि एक्सेल शीट तुम्ही जेव्हा सेव्ह करता त्या टायमाला तुम्हाला .csv ने करायची असते. तुम्ही तुमचा सेपरेट डेटाही घेऊ शकता. आता आपण ह्याच डेटाला काय करणार आहे, रीड करणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं की काय करायचंय, तुम्ही जेव्हा ते एक्सेल शीटला डाउनलोड कराल, डाउनलोड करायच्या टायमाला बघा इथं मी पांडाज माझा जो काही फोल्डर आहे ह्या फोल्डरमध्ये मी सेव्ह केलेली राईट. जिथे की मी काय करणार आहे, ह्या कोडला एक्झिक्यूट करणार आहे. बघा मी काय करतोय, सीडी पांडाज राईट, सीडी पांडाज केलं. आणि आता रीड डेटा डॉट CSV आपण काय करूया बघूया. बघा आता सिम्पली इथं मी काय करतो, इम्पोर्ट पांडाज, इम्पोर्ट पांडाज ॲज PD. ठीक आहे. बऱ्याच जणांना क्वेश्चन येणार आहे की आता ती जी एक्सेल शीट आहे ती आम्ही टाकू कसं काय ऑनलाईन कंपायलरला, ते पण मी तुम्हाला शो करतो. बघूया ते पण. मे बी होऊ शकत नाही, बट तुम्हाला जर दुसरा पाईप ऑनलाईन कंपायलर जर भेटत असेल तर मी तो पण देऊन टाकतो तुम्हाला. ठीक आहे. सो हिअर import pandas. So let's see की आपण एक प्रिंट करूया, the data from CSV looks like below. ठीक आहे. आणि एक आपण एक सिम्पली एक स्लॅश एन देऊया चला. आणि इथे PD. ठीक आहे. एक आपण डेटा फ्रेम बनवूया, DF इक्वल्स टू PD डॉट रीड. बघा इथे सजेशन आलंय मला, रीड CSV राईट. सो माझी एक्सटेन्शन जे आहे ते CSV फाईलचं इथे बघा, स्टुडंट डेटा सेट डॉट CSV राईट. मग इथं पण मी काय करणार आहे, रीड CSV मी यूज करणार आहे. आणि एक सिम्पल एक ब्रॅकेट देतो, दिस इज माय फंक्शन. आता काय आहे बाबा, माझ्या फाईलचं नाव काय आहे, स्टुडंट डेटा सेट डॉट CSV. सो डबल कोट स्टुडंट डॅश डेटा सेट डॉट CSV. काय केलं, DF. आता हे डेटा फ्रेम ह्याच्यात आला बरोबर, CSV फाईलला ते रीड करेल. आता रीड CSV, राईट CSV असलं सगळं काही असतं त्याच्यात. सो आता बघा प्रिंट, सिम्पली आपण काय करू, DF यूज करू. ठीक आहे. सो DF ला यूज करूया आपण सिम्पली. सो पायथॉन रीड डॉट पाय. आता काय झालं, रीड केलंय कम्प्लीट राईट. आता त्यांनी बघा काय ना आलो, जो काही 0 इंडेक्सला आहे, लँग्वेज ग्रेड, पोर्टफोलिओ रेटिंग, कव्हर लेटर, रिफ्लेटर रेटिंग, हे जे काय आहे त्यांनी मल्टिपल त्यांनी शो केलेले आहे. बघा त्यांनी सांगितलं 307 रोज आणि 16 कॉलम्स आहे. आपण ॲनालिसिस मध्ये पाहिलं होतं की 306 हे होते राईट. सो 306 पर्यंत गेले, पण इथला जो मधला जो आहे त्यांनी गाळून टाकलेला आहे की त्याला शो करता आला नाही म्हणून, दॅट्स वाय राईट.
हो, पुढे बघूया आता. याच्यामध्ये एक आहे कॉन्सेप्ट डॉट हेड नावाची. डॉट हेड. सो हे डॉट हेड काय काम करतं बघूया. आता बघा, डॉट हेड काय करणार आहे, तुमचा जो हेडर आहे वरचा आणि बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत ते शो करतं. बघा, 5 रो आणि 16 कॉलम. काय 5 रो हेडिंग. हेडर जे आहेत, फक्त हेडरला त्यांनी काय केले, निवडले. सो काय 5 रो आणि 16 कॉलम्स. आणि मगाशी काय होतं, वेगळं होतं, राईट. सो हेड फक्त काय करतं बाबा, तुमचे जे काही रोज आहे, सो रोज किती घेतं, फर्स्ट 5 रो पहिले घेतं. काय करतं, पहिले 5 रो घेतं. हेडचं काय काम आहे बघा, मी तर कमेंट मध्ये लिहितो, फर्स्ट 5 रोज. फक्त प्रिंट करणार किती, फर्स्ट 5 रोज वरचे सगळ्यात पहिले. बघा 0 to 4 पर्यंत घेतलंय बरोबर. मग काय त्यांनी केलं, फर्स्ट 5 रोजला तो फक्त प्रिंट करणार आहे. पुढे जाऊया. ठीक आहे, प्रिंट df डॉट टेल. काय df डॉट टेल. आता हे काय काम करेल, हे काम करेल लास्टचे 5 रो, शेवटचे 5 रो तो काय करेल, शो करेल. ठीक आहे, लेट्स सी करतोय का. येस, राईट. सो सगळ्यात पहिलं त्यांनी पहिले 5 रो केले, बिकॉज आपण 6व्या लाईनला काय केलं, प्रिंट केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा, 302 303 304 305 306 शेवटचे 5 रो त्यांनी प्रिंट केले, राईट. सो तसंच आपल्याकडे शेप म्हणून आहे, df डॉट शेप. ते काय करतं, रोज अँड कॉलम्स शो करतं. बघा, प्रिंट df डॉट शेप. ठीक आहे, आता हे आपण एकदा रन करून बघू, त्याच्यानंतर राईट करतो. पायथॉन read dot py. Tuple object is not callable. Why the tuple object is not callable? Because आपल्याला असं प्रिंट करायचं. ठीक आहे, वाटलं होतं काहीतरी होईल. बघा, आता त्याने काय केलं, 307 आणि 16 फक्त त्याने काय केलं, रोज आणि कॉलम्सला फक्त प्रिंट केलंय. सो काय केलं, रोज अँड कॉलम्सला प्रिंट केलं. आता बघा, मला फक्त काय करायचंय, मला फक्त रोज किंवा कॉलम, राईट. मला फक्त कॉलम्स मला फक्त प्रिंट करायचे. चला बघूया आपण. सो प्रिंट वरती शेप काय करत होतं, दोन्ही पण प्रिंट करून देत होते की रोज किती आहे कॉलम्स किती. सो मला फक्त काय पाहिजे, मला कॉलम्स पाहिजे, की मला कॉलम्स किती सांग बाबा. सो df डॉट कॉलम्स. बघा इथे आले. सो सिम्पली तो पण काय करणार आहे, कॉलम्सला प्रिंट करणार आहे. कॉलम्स नंबर, कॉलम्स टोटल नंबर किती ते प्रिंट करेल. ठीक आहे, total number, the number of total columns will be printed here. So let's see, is this right. परत काय म्हणतंय, इंडेक्स id डेटा टाइप इज ऑब्जेक्ट, राईट. त्याने काय केलं, फक्त कॉलम्सला प्रिंट केला, सॉरी नंबरला नाही करत, ते फक्त कॉलम्स प्रिंट करतं. ठीक आहे, कॉलमच्या नेम्सला. ठीक आहे, सो पुढे जाऊया. प्रिंट df डॉट एक अजून एक मेथड आहे इन्फो नावाची. हे बाकीचे पण आहे, ते तुम्ही बघू शकता नंतर. इज नल, नल आहे का, हे बाकीचे आहेत, पण आपल्याला बेसिक बेसिक शिकणं गरजेचं आहे. सो df डॉट इन्फो. सो CSV फाईलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तो दाखवेल. ठीक आहे, आता काय दाखवेल बघूया. लेट्स सी. बघा, CSV फाईलची काय आहे इन्फॉर्मेशन, मेमरी म्हणजे किती KB ची ती फाईल आहे,
तो ती सांगतोय, राईट. सो डेटा टाईप कोणता आहे? फ्लोट, इंटिजर, ऑब्जेक्ट. आणि त्याच्यामध्ये नन. व्हॉट इज दॅट नन? सिम्पली आपण एवढंच लक्षात ठेवू की बाबा ती CSV फाईलची इन्फॉर्मेशन तो शो करतो. म्हणजे नन म्हणजे नल व्हॅल्यू, त्याच्यामध्ये त्यांनी नन दिलंय त्याच्यामध्ये. सो हॅश व्हॉट इट शोज डेटा सेट नेम किंवा CSV नेम्स इट शोज. सो सिम्पली हा पण तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघायचा आहे. आता याच्यामध्ये फक्त काय केलं त्याने बघा, df.head जे आहे हा काय करतो, पहिले 5 रोजला प्रिंट करणार आहे. दुसरा जो आहे तो लास्ट रोजला प्रिंट करतो, जो की टेल आहे. शेप आहे, शेप काय करतं, तुमचे नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स किती आहे ते सांगतं, राईट. नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स सांगतं. कॉलम्स काय करतं, कॉलमचे नेम देतं आणि CSV ची इन्फॉर्मेशन देतं. ठीक आहे. लाईक व्हॉट, लाईक सो साइज ऑफ फाईल, राईट, एक्सेट्रा. व्हॉट डेटा टाईप, एवढं ते काय करतं, देतं. पुढे जाऊया आपण थोडस. हे तर झालं आपलं एक बेसिकचे ऑपरेशन, जिथे की आपण काय करतोय, CSV फाईलला आपण रीड करतोय, राईट. सो आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक कॉलम आहे याच्यामध्ये, एक कॉलम आहे त्याचं नाव आहे नेम आहे. ह्या नेम कॉलमला आपल्याला फक्त आणि फक्त प्रिंट करायचे. याला आता काय करूया, आपण असंच ठेवूया आणि दुसरी एक फाईल क्रिएट करू, रीड नेम .py. So just hold on, import pandas as pd. So df equals to pd dot read csv student underscore data set dot csv. आपण याला पटापट करून घेऊया, ठीक आहे. तो प्रिंट df.c python read names.py. त्यानंतर एरर नंबर, नो सच फाइल और डायरेक्टरी, स्टुडंट अंडरस्कोर, स्टुडंट डॅश इज देअर, स्टुडंट डॅश आणि एस इज स्मॉल, ठीक आहे, राईट. नॉर्मली आपला हा प्रिंट झालाय. सो बघा आता आपल्याला काय करायचंय, एक फक्त पर्टिक्युलर कॉलमला आपल्याला प्रिंट करायचे, विच इज नेम. फक्त मला काय पाहिजे, याच्यातले नेम पाहिजे. सो सिम्पली नेम. काय केलं मी, ॲरे, राईट. डेटा फ्रेम म्हणजे काय, एक ॲरे. सो ॲरेला मी काय करतो, सॉरी, डेटा फ्रेम म्हणजे काय, आपला डिक्शनरी. सो डिक्शनरीला आपण कसं करतो की व्हॅल्यू पेरने आपण देतो. म्हणजे जर त्याची काय आहे, आता कॉलम आहे, कॉलमचं नाव घ्यायचं आणि डेट सिम्पली ब्रॅकेटमध्ये टाकायचं. का, कारण की तो डेटा फ्रेम आहे. आणि डेटा फ्रेम आपण आधी पाहिलं होतं, डेटा फ्रेम कसा पाहिला होता बघा. सो डेटा फ्रेम कसा असतो, ह्या पद्धतीचा. आणि आपण मार्क कसं केलं तर बघा, राईट. हा सिंटॅक्स मी काय केलंय, इथे यूज केलाय. आणि लेट्स सी प्रिंट करून की बाबा दिसतंय की नाही. दिसतंय तर खरं. जर आपल्याला जर दुसरं करायचंय तर सिटी आपल्याला बघायची, सिम्पली सिटी. सुजू, सॅन्टा क्लॅरिटा, ओकलँड, हे जे काय आहे, लॉस एंजलिस. सो ह्या सिटीचे तुम्हाला भेटलेले, त्याचे विथ, त्याची लेंथ, डेटा टाईप आणि ऑब्जेक्ट. डेटा टाईप काय, ऑब्जेक्ट आहे ते. सो ते तुम्हाला भेटलं, राईट. बट आता मला काय करायचंय, दोन मला कॉलम्स मला सिलेक्ट करायचे, विच इज
पहिली होती ती सिटी, दुसरी मला काय करायची, नेम्स. नेम्स आहे की नेम आहे, नेम आहे. सो लेट्स सी, दोन सिलेक्ट करायचे, काय इश्यू झाला, ट्रेस बॅक द रिसेंट कॉल लास्ट, लाइन नंबर 6, प्रिंट df. काहीतरी इश्यू झालाय, काय इश्यू झालाय, आपण याला एक ब्रॅकेट देऊन बघूया बरं. कारण की बघा डेटा फ्रेम मध्ये दोन कॉलम आहे, एक आयसीटी आणि एक नेम आहे. सो याला आपण ब्रॅकेट्स मध्ये देऊया, त्याच्यानंतर तो त्याचा कॉलम सिलेक्ट करेल. राईट. जर तुम्हाला जर सिंगल घ्यायचं तर डायरेक्ट तुम्ही सिंगल घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मल्टिपल जर कॉलम्स घ्यायचे तर सिम्पली काय करणार, एक स्क्वेअर ब्रॅकेट ऍड करणार. ठीक आहे, काय करणार, एक सिंपल एक स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे ते ऍड करणार. ऍड केल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट तुमचा जो डेटा आहे तो तुम्हाला जेवढा ऍड करायचा तेवढा ऍड करू शकता. पुढे काय आहे, ते सपोज की जेंडर आहे, राईट. सो जेंडर पण घेऊ शकता, GENDER जेंडर. बघा आले इथं नेम जेंडर. सो ह्या पद्धतीने तुम्ही पुढचं एक्झिक्युशन करू शकता, असं काही इश्यू नाही येणार तुम्हाला. जर मला एखादी रोला सिलेक्ट करायचे, काय करायचे, एखाद्या रोला सिलेक्ट करायचे, आणि रो, लेट्स सी, आता सिंपली याला मी डुप्लिकेट करतो. ठीक आहे, आणि df डॉट iloc iloc विच इज लोकेट. मला काय करायचे, iloc इज लोकेट. सो मला काय करायचं, लोकेट करायचे. ठीक आहे. सो डेटा फ्रेम मध्ये iloc हे जे आहे, हे सगळ्यात पहिली रो जी असेल किंवा सेकंड रो असेल, ते रोला सिलेक्ट करायचं असेल तर हे iloc आपण यूज करतो. सो 0 इथं यूज करूया, आणि याने काय होईल आता बघूया. याला मी जरा वेळसाठी कमेंट आउट करतो. ठीक आहे, प्रॉपरली विजिबल राहील. म्हणजे बघा सगळ्यात पहिली जी होती आयडी, विच वॉज द नेम, फंक्शन, नॅशनॅलिटी, सिटी, जेंडर. म्हणजे काय, जे काय आपली रो होती, राईट. सो त्या रोला त्याने काय सिलेक्ट केलं, आणि त्याच्यामध्ये नेम मधले जी काय व्हॅल्यू आहे बघा, झिरोथ इंडेक्स, कायना, लोअर चायना. सो जे काय त्याचे इनिशियल्स होते ते त्यांनी काय केले, सिलेक्ट केले. सो मला काय करायचंय, हे आयलॉक तर मी घेतलं, पण मला 0 इंडेक्स पासून तर 3 इंडेक्स पर्यंत जायचं. म्हणजे सिटी, नेम, जेंडर परत हे प्रिंट व्हायला पाहिजे, राईट. लेट्स सी होतंय का नक्की. बघा बरं काय झालं, नेम, नॅशनॅलिटी हे जे आहे हे तर प्रिंट झालंच, पण काय 0 1 2, 0th लाईन, फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन. म्हणजे काय झालं, रोज माझे प्रिंट झाले किती, 3 रो. सॉरी माझ्याकडून हे चुकून मी कॉलम्स वरती गेलतो, बट राईट. हे काय रोज मध्ये यांनी डिवाइड केलेलं आहे, म्हणजे 3 रो त्यांनी विजिबल केलेले आहे. सो आयलॉक याचं काम काय आहे की आपल्याला किती रोज आपल्याला शो करायचे. जर तुम्हाला सिंगल करायची तर तू डायरेक्ट इनिशियल्स व्हॅल्यू टाकून द्या. लेट्स सपोज की तुम्हाला मल्टिपल यूज करायचे तर काय करा, तुम्ही कोलनच्या पुढे तुम्हाला किती रोज तुम्हाला शो करायचे ते यू कॅन शो. ठीक आहे, लेट्स सपोज मला काय करायचं, याच्यामध्ये एक नवीन एक रो मला ऍड करायची, किंवा मला एक नवीन कॉलम ऍड करायचा आपण म्हणूया. आता याच्यामध्ये कुठला कॉलम नाही एकदा बघूया. सो मॅथ ग्रेड, सायन्स ग्रेड, आपण म्हणू की मार्क्स वाला नाहीये. ठीक आहे, सो प्रिंट नाही, प्रिंट आपण नाही यूज करणार. सो df इक्वल्स टू df ब्रॅकेट मार्क्स.
आता ह्या मार्क्स मध्ये मला काय करायचे, व्हॅल्यू इन्सर्ट करायच्यात. सो दॅट विल बी इन याच्यात 85 कॉमा 56 कॉमा 90 म्हणू, कॉमा 23 कॉमा 120 12. सो हे मी ऍड केलं. सो लेट्स सी, प्रिंट df. सो प्रिंट df ला केल्यानंतर आता काय दिसतंय आपल्याला, बघूया. लेंथ ऑफ व्हॅल्यू 5 डज नॉट मॅच लेंथ ऑफ इंडेक्स. ओके, लेंथ ऑफ 5 लेंथ ऑफ इंडेक्सला मॅच नाही झालेली. सो सिम्पली व्हॅल्यू एरर. याच्यामध्ये लेंथ ऑफ इंडेक्स याच्यामध्ये मला 307 ऍड करायला लागतील व्हॅल्यूज. सो लेंथ ऑफ व्हॅल्यू डज नॉट मॅच. आता 307चा ॲरे मला घ्यायला लागेल, अदरवाईज ते चालणार नाहीये. 307 तर मी काय देऊ शकत नाही. सो ऑब्विसली आपण एकच व्हॅल्यू इन्सर्ट होती काय ते चेक करूया फक्त सिम्पली. तरी पण तोच एरर यायला बसलाय. व्हॅल्यू 1 डज नॉट मॅच द लेंथ ऑफ इंडेक्स 307. मला 307 मला ऍड करायचे ते. सो लेट्स सी की काय होतंय. एक सिम्पली मी काय काम करतो, AI ची आपण यामध्ये हेल्प घेऊया. ठीक आहे, AI ची काय करूया आपण, हेल्प घेऊया सिम्पली. अरे यार, व्हॉट इज हॅपनिंग. ओके, AI मोड. Provide me 307 index array. Let's see. हे जर चाललं तर बेटर आहे, अदरवाईज आपल्याला CSV फाईल जी आहे ती आपल्याला कमी करायला लागेल मग. ठीक आहे, numpy full 307 print df. सो इथे df मार्क्स. सो कुठे येते df. सो df ब्रॅकेट. ठीक आहे, याला आपण ऍड करूया मार्क्स. df मार्क्स इक्वल्स टू मार्क्स ॲरे. आता एरर सॉल्व्ह होतोय, एकदा चेक करूया. राईट, झालाय सॉल्व्ह. आता बघूया कुठं मार्क्स म्हणून आलेला आहे का. हे मी काय केलं, सिम्पली एक त्याला शॉर्ट कट यूज केला. बघा इथे 85 चा ॲरे काय झालाय, 307 वेळा प्रिंट झालाय, राईट, कंटिन्युअस. सो इथे बघा 85 आणि मार्क्स नावाचा एक कॉलम जो आहे तो प्रिंट झाला इथे. सो जरी आपण इकडे जरी गेलो कुठे, इकडे तुम्हाला दिसणार नाहीये, बिकॉज आपण सेव्ह नाही केलेलं. सेव्ह CSV किंवा राईट CSV आपण प्रॉपर्टी नाही यूज केली. सिम्पली आपण डेटा फ्रेम मध्ये ऍड केलंय. दॅट मीन्स तुम्हाला इथं ते शो करणार आहे, ना की डेटा सेट मध्ये, किंवा डेटा सेट हा जो आहे CSV नावाचा त्याच्यामध्ये शो करणार आहे. ठीक आहे, सो 17 कॉलम्स आधी 16 होते, तर 17 कॉलम झालेत आता. ठीक आहे, सो सिम्पली एवढे एक्झिक्युशन तुम्हाला करायचे. देन जर तुम्हाला डिलीट करायचं आहे कॉलमला, सो ड्रॉप मेथड आहे. सो ड्रॉपचं पण आपण बघूया जरा. ठीक आहे, आता हा मार्क्स आहे, मार्क्सचा कॉलम आपल्याला परत काय करायचं आहे, डिलीट करायचं, राईट. सो लेट्स सी. सो आपण काय करूया, फक्त इथं मार्क्स म्हणून घेऊया. ठीक आहे, म्हणजे मला काय करायचंय, मला डिस्प्ले पण काय करायचं, मार्क्सलाच डिस्प्ले करायचंय. ओके, जेणेकरून काय होईल की सुटसुटीत दिसेल. बघा एकच आपल्याला दिसतं 85, राईट, सगळा. आणि आता वरती तर मी प्रिंट केलंय,
राईट. सो बघूया आता खाली. सो df डॉट ड्रॉप नावाची एक माझ्याकडे प्रॉपर्टी ती ड्रॉप. df डॉट ड्रॉप मला कशाला मार्क करायचंय बघा, मार्क्सला. df डॉट ड्रॉप मार्क्स. आता ऍक्सिस, ऍक्सिस काय 1 बघा. आता हे बाय बाय डिफॉल्ट असतं, ठीक आहे. आणि इन प्लेस इक्वल्स टू 2 म्हणजे त्याच्यामध्ये आहे. इन प्लेसला कधी पण ट्रू द्यायचं, अदरवाईज ते डिलीट काय होणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आहे का, आता याच्यामध्ये डेटा फ्रेम मध्ये आहे का, जर नसेल तर ते एक्झिक्यूट नाही करणार. ठीक आहे, जेव्हा येईल तेव्हा तो एक्झिक्यूट करेल. सो प्रिंट df. बघा आता प्रिंट df एका ह्याच्यात मे बी आपण फक्त सिम्पली एक असं करूया, डायरेक्ट प्रिंट. ठीक आहे, म्हणजे एरर तरी शो नाही करणार. आता त्यांनी एरर दिला आहे बघा, टाईप एरर डेटा फ्रेम डॉट ड्रॉप, डेटा फ्रेम डॉट ड्रॉप काय म्हणतंय, टेक्स्ट फ्रॉम 1 to 2 पोझिशनल आर्ग्युमेंट, 3 पोझिशनल आर्ग्युमेंट आणि कीवर्ड आर्ग्युमेंट वेर गिवन. लेंथ मार्क्स काय म्हणतात, ट्रेस बॅक मोस्ट रिसेंट कॉल लास्ट फाईल डी रीड नेम लाईन नंबर 13 नंबर लाईनला इन प्लेस. सो मार्क्स आहे. ठीक आहे, लेट्स सी. याला आपण एक कमेंट आउट करूया. pandas read names positional argument but 3 positional argument, takes from 1 or 2 positional argument. Okay, so axis equals to आपलं राहिलं होतं. ठीक आहे, आपण डायरेक्ट मेन्शन करून दिलं होतं ऍक्सिस इक्वल्स टू. हा बघा इथे 85 राईट, इथं 85 आलं, बट इकडे तर मला कुठंच मार्क्स नाही मेन्शन आहे बघा. परत किती आला, 16 कॉलम्स आलेत. आधी किती होते, 17. जर मी याला कमेंट आउट केलं तर तुम्हाला काय दिसणार आहे, इथं मार्क्स वाला पण कॉलम दिसेल बघा इथे कोपऱ्यात, आणि इथं तुम्हाला 17 कॉलम दिसतात. लेट्स सपोज की मी काय याला केलं, ट्रू केलं, देन यू विल नॉट गेट दॅट मार्क्स कॉलम. आणि लेट्स सपोज की मला तरी पण प्रिंट करायचं आहे मार्क्स, राईट. तर लेट्स सी, मला काय करायचं, तरी पण प्रिंट करायचंय की एरर काय म्हणतंय, एरर डायरेक्ट देतंय की मार्क्स नावाचा असला कुठलाही कॉलम नाहीये, राईट. बट इथं तर ते प्रिंट करतंय, का करतंय, कारण की आपली जी लँग्वेज आहे ती टॉप डाऊन अप्रोचने चालणारी लँग्वेज आहे. कशी चालती, टॉप डाऊन अप्रोचने. सो वरती जे काय आहे तिथं मेन्शन आहे तर ते प्रिंट करणार आहे. जर खाली मार्क्स हा डिलीट केला तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला ते दिसणार नाहीये. ठीक आहे, क्लिअर आहे का रे गोष्टी? कोणाला काय डाऊट असेल तर आता विचारू शकता बरं का. इथेच आपण सॉल्व्ह करू शकतो, पुढे नाही तर आपल्याला जायला. पुढे जायचं का, येस ऑर नो? इन कॉल मेसेजेस दोन्ही साईडला पुढे जायचं. कोणाला काय डाऊट? ओके, सो लेट्स सी. आता बघा, हे तर झालं तुमचं बेसिक्स काम. ठीक आहे, अँड हिअर वी एंड अप विथ आवर पांडाज. नंपाय आधी संपलं, आता पांडाजही संपलंय. ठीक आहे, सो लेट मी सी सिलेबस मध्ये अजून तुमच्या काय आहे. तर डेटा व्हिज्युअलायझेशन मॅटप्लॉट लिबला आपण बघणार आहे, बट ते उद्या बघूया. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक डेटा अनालिसिस वरती एक मिनी प्रोजेक्ट आपण हँड ओव्हर करणार आहे. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथेच रॅपअप करूया. का करायचं, पांडाज पर्यंत आपण शिकत आलेलो आहे, याच्यानंतर आपला एक मिनी प्रोजेक्ट होईल. ठीक आहे, सो तो मिनी प्रोजेक्टला पण आपण हँडल करणार आहे. ठीक आहे, त्याही मिनी प्रोजेक्टला आपण हँडल करणार आहे.
लेट्स सी. आता ऑनलाईन कंपायलर वरती कसा चालेल आपण एकदा याच्याकडे बघूया. ऑनलाईन पायथॉन कंपायलर प्रोग्रामिंग. So error, no such file or directory. आता लेट्स सपोज की हे जर मी डायरेक्ट असं मेन्शन करून दिलं तर आता बघा हे लोड घेते राईट. डेटा खूप मोठा आहे आणि ऑनलाईन कंपायलर ऑब्विसली हा लोड घेतोच कारण की याला याच्यातून डेटा ग्रॅप करायचा आहे एंटायर. सो लेट्स सी. आय गेस मे बी व्हायलाच पाहिजे कारण की मी डायरेक्ट याची जी फाईल आहे ती दिलेली आहे. दुसरं कुठलं आहे का ऑनलाईन कंपायलर. जोपर्यंत होत आहे तोपर्यंत मी दुसरं GDB ऑनलाईन कंपायलर. इथे तर काय रन होत नाहीये. इकडे ऍक्च्युली हे लोड मध्येच आहे. एरर डू ओपन नाही. हे जे कोड आहे ते तुम्हाला लॅपटॉप वरतीच होतील बरं का रे. बिकॉज पॉसिबली तुम्हाला असा एक एरर देईल ते डायरेक्ट. ठीक आहे. कनेक्शन टाइम आउटचा एरर देते. मे बी व्हायला बसलंय कारण की हा खूप बल्की डेटा आहे. सो त्याच्यामुळे इश्यू येत असेल. एक्झिक्युशन टाइम, रन टाइम एरर, the script.py line 1, no module named as a. Okay. याचा डायरेक्ट असा एरर येते की नो मॉड्यूल नेम्ड ॲज अ pandas. सो फुल स्क्रीन. वेगळं नाहीये, नाही होऊ शकत ऑब्विसली. लेट्स सी. जर मला दुसरं काही भेटलं तर मी ऑब्विसली पाठवेल, बट पांडाचे जे काही कोड आहेत सो ते अनफॉर्च्युनेटली नाही होऊ शकत. सो तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ कोड आणि लॅपटॉप वरतीच करावं लागेल. राईट. हे बघा कंटिन्युअस एरर देते. ऑब्विसली नाही होऊ शकत हा. ठीक आहे.
याला काही दुसरा पर्याय नाहीये. व्हिज्युअल स्टुडिओ कोड वरती प्रत्येकाने हे करायचंय. ठीक आहे. आणि बाकीचे जे काही कोड